तुम्ही कधी अशा पद्धतीने हिरव्या मिरचीच्या वाटणातलं खारं वांगं कधी बनवलं आहे का? नसेल बनवलं तर नक्कीच ही रेसिपी पहा। तुम्ही जर एकदा हे वांगं बनवलं तर आठवड्यातून 2 वेळा नक्कीच बनवाल, याची मी तुम्हाला गॅरंटी देते। नमस्कार, मी सत्यभामा। माझ्या सतास किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। खारं वांगं बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजत आले की त्याच्यामध्ये अर्धा वाटी सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे, तेही आपल्याला छान लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे खोबरं भाजून झालं की इथे मी 4 मिरे 4 लवंगा घेतलेल्या आहेत, त्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मिरच्या जास्त तिखट आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही कमी तिखटवाल्याही मिरच्या वापरू शकता। आता याला आपण परतवून घेणार आहोत। याच्यावरती चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान परतवून घ्यायचे आहे। मसाला परतवून झाला की तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये इथे मी 15-16 कढीपत्त्याची पाने टाकून घेतलेली आहेत आणि कोथिंबीरीच्या काड्याही टाकलेल्या आहेत। बऱ्याचदा भाजीतला कढीपत्ता लहान मुलं काढून टाकतात, त्यामुळे असा वाटणामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा। 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे। याला आपण पाणी न टाकता मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। जाडसर असा मसाला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहोत। इथे मी पाव किलो वांगे घेतले होते, त्यांना मधून कापून घेतलेला आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला होता तो एकदम चांगल्या पद्धतीने भरून घेणार आहोत। सर्व वांगे अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत। वांग्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बनवले असतील, पण एकदा अशा पद्धतीने खारं वांगं नक्कीच बनवून पहा, तुम्हालाही खूप आवडेल। इथे मी सर्व वांगे भरून घेतलेले आहेत आणि जो उरलेला मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असे फिरवून घेणार आहोत। आता इथे कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे। दोन्हीही छान तडतडले की आपण जे वांगे भरून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। वांगे तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे, म्हणजे वांगे खाताना एकदम छान अशी चव लागते। वांगे परतवून झालेले आहेत। आता इथे मी पाव चमचा हळदीची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे। मीठ आपण वाटणामध्येही टाकून घेतले होते, त्यामुळे ते लक्षात ठेवून मीठ टाकून घ्यायचे आहे आणि त्याला परत एकदा परतवून घेणार आहोत। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि याला 2-3 मिनटं मंद गॅसवर छान वाफवून घ्यायचे आहे, म्हणजे वांगेही छान वाफवल्या जातील। 2-3 मिनटं झाले की झाकण काढून घेणार आहोत। तुम्हाला जर ही वांग्याची भाजी टिफिनसाठी बनवायची असेल किंवा सुकी बनवायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने पूर्ण वांगे शिजेपर्यंत त्याला वाफेवर शिजवून घ्या, म्हणजे भाजीमध्ये पाणी टाकण्याची गरज पडणार नाही। ताटावर पाणी ठेवून घ्यायचे आणि मंद गॅसवर वांगे शिजवून घ्यायचे, छान वांगे शिजले जातात। इथे मी पातळ भाजी बनवणार आहे, त्यामुळे जो उरलेला मसाला होता तो याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला छान परतवून घेणार आहे। मसाला छान परतवून झाला की याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे आहे। इथे मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे। तुम्हाला जेवढी भाजी बनवायची असेल त्यानुसार पाणी टाकून घ्या। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि वांग्यांना छान शिजवून घ्यायचे आहे। आपण बऱ्यापैकी वांगे वाफेवरच शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे वांगे शिजायला फारसा वेळ लागत नाही। अगदी 2-3 मिनिटातच वांगे छान शिजले जातात। आता आपण झाकण काढून घेतलेले आहे आणि वांगे शिजले का नाही ते पाहून घेणार आहोत। एकदम छान असे वांगे शिजल्या गेलेले आहेत। तुम्हीही अशा पद्धतीने हिरव्या वाटणातील खारं वांगं नक्कीच बनवा आणि कसं वाटलं हेही मला कमेंट करून कळवा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। वरतून आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर ही वांग्याची भाजी
भाकरीसोबत खायची असेल तर ही भाजी थोडी पातळ बनवायची आणि चपातीसोबत खायची असेल तर ही भाजी थोडीशी दाटसरच ठेवायची. तुम्ही ही अशी भाजी नक्कीच बनवा. या अगोदरही मी वांग्याचे वेगवेगळे प्रकार दाखवलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्कीच पहा. तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. चला तर मग पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.